सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चॅप्टर मोठा आहे, म्हणणार स्टेशनरी प्रोग्रेसिव्ह 6 मार्कांनाच आहे, पण इथं लेंदी गोष्टी सगळ्या मारलेल्या आहेत, सगळं करायची गरज नाही अजिबात. नेहमीप्रमाणे सांगतोय महत्वाचे क्वेश्चन आहेत, ऍटलीस्ट एवढे करायचेच आहेत. डेफिनेशन बघून चला, डेफिनेशन नंतर प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी वेव्ह. इथं कन्फ्युजन होतं, डिफरन्स लिहा, डेफिनेशन लिहा, प्रॉपर्टीज लिहा, काही करा, ह्या दोन गोष्टींचं थोडंसं व्यवस्थित बघून घ्या. एक्सप्रेशन फॉर अँप्लिट्यूड, रिझल्टंट अँप्लिट्यूड असणार आहे आरचं इक्वेशन. रिझल्टंट अँप्लिट्यूड जरी तुम्हाला आलं नाही आहे, समजा डेरिव्हेशन येणार नाही असं वाटतं, पण न्यूमरिकल फिक्स येणार ना, कारण हा महत्वाचा पॉइंट येतो, ह्याच्यावरती मॅक्सिमम फोकस आहे. विद्यार्थी सोडतात क्वेश्चन. स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आपल्याला लागणार आणि तिथून पुढे जाणार आपण नोड अँटी नोडच्या कंडिशन्स, कारण नोड साठी व्हॅल्यू काढा, लॅम्बडा वगैरे काढा, ह्या गोष्टी येणारच असतात. डिफरन्स बिटवीन प्रोग्रेसिव्ह, स्टेशनरी, फ्री आणि फोर्स. मागच्या पॉइंट मध्ये सांगितलं की हे दोन प्रोग्रेसिव्ह स्टेशनरी काय पडेल माहित नाहीये, त्यामुळे तुम्हाला करावंच लागेल. असं नाही की क्वेश्चन आहे असा पडणार आहे, हे पॉइंट्स करा, क्वेश्चन येतोच वेगवेगळा. काही शॉर्ट नोट्स लिहा म्हणतील, काही एक्सप्लेन करा म्हणणार. क्लोज्ड पाईप आणि ओपन पाईप, आता क्लोज्ड दोन्हीकडे आणि एक एंड ओपन असणार आहे. एंड करेक्शन बद्दल ना मिस्टेक्स होतात मुलांकडून. एंड करेक्शनची फक्त सिंपल डेफिनेशन करून जातात, E इज इक्वल टू 0.3D वगैरे, पण बाळांनो ह्या कंडिशन्सला एंड करेक्शन काढायला लावतात ते. ठीक आहे. देन पुढे आपल्याकडं व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे लॉस, एक फॉर्म्युला आहे, त्याच्यावरनं 3 लॉस बनणार आणि त्याच्यावर न्यूमरिकल येणार. 2 एक्सपेरिमेंट पण आहेत आपल्या सिलेबसमध्ये. बीट्सच्या डेफिनेशनला येतात, कारण बीट्स थोडासा काय अंडररेटेड टाइपचा पॉइंट असल्यासारखं वाटतंय, की मुलं काय करतात, फक्त याचं डेरिव्हेशन बघतो बाबा आणि पुढे जातो, डिफरन्स असतो, पण नाही आहे. ऍप्लिकेशन सहसा फोकस नाही होणार आहे, पण बीट्स बद्दल डेफिनेशन वगैरे येणार. आणि लास्ट पॉईंट कुठला राहतो, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. रेअर चान्स आहे, पण करून चला, कारण राईट नोट किंवा सिंपल डिफिनेशन लिहा 1 मार्कांच्या क्वेश्चन मध्ये, तर इथे येण्याचे चान्सेस आहेत. डेफिनेशन सहसा सोडायचे नाही आहेत पॉईंट, कारण छोटे जरी पॉईंट वाटत असले तर एक्झामला येतात. सगळे PYQ वगैरे मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आहेत, सगळ्या चॅप्टरचे इंपॉर्टंट क्वेश्चन्स मी शॉर्ट्स मधून देतोय तुम्हाला.